जय महाराज। समृद्ध जीवन मधील गुंतवणूकदाराची गुंतवणूक परत मिळावी या मागणीसाठी मागच्या 1 वर्षापासून आमचं आंदोलन सुरू आहे आणि समृद्ध जीवनच्या सर्व मालमत्ता या महेश मोतेवारच्या मालमत्ता सक्षम प्राधिकारी म्हणून एसडीओ हवेली पुणे यांच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। MPID कायद्याअंतर्गत याच्यावरती गुन्हा दाखल झाला असून सर्व MPIDची एक यादी तयार करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व मालमत्ता या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता वाहने आणि इतर चल अचल सर्व मालमत्ता बँक खाती या एसडीओ हवेली जे सक्षम प्राधिकारी आहेत यांच्या निगराणीमध्ये असताना या यादीमधील एक गाडी रोल्स रॉयस WB02 AB 0123 या नंबरची महागडी गाडी ही 2 दिवसाच्या पाठीमागे प्रशांत कोरटकर नावाच्या हरामखोराकडे आढळून आली। त्यांनी छत्रपती संभाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरलेला हा हरामी त्याच्याकडे ही गाडी कशी गेली। जर ही गाडी MPIDच्या कायद्याअंतर्गत या लिस्टमध्ये असताना CIDने आणि CBने ही गाडी जप्त केलेली असताना यांच्या निगराणीत असलेली गाडी ह्या प्रशांत कोरटकरकडे कशी गेली याचा विचारणा करण्यासाठी आज आम्ही ठरल्याप्रमाणे एसडीओ ऑफिस हवेली येथे येणार आहोत। अशा प्रकारचं आम्ही काल मीडियामध्ये बातमी दिली होती आणि आज त्यांना निवेदन देऊन जोपर्यंत आम्हाला याची लेखी माहिती मिळत नाही, लेखी उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशा प्रकारचं निवेदन देण्यासाठी आम्ही आज एसडीओ हवेलीचे सक्षम प्राधिकारी यांच्या ऑफिसमध्ये आलो आहोत। आम्ही 11चा टाइम त्यांना दिला होता, आता जवळजवळ 12:15 वाजलेत, परंतु अजून एसडीओ सक्षम अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये आलेले नाहीत। आम्ही आज दिवसभर त्यांची वाट पाहणार आहोत आणि हे निवेदन त्यांच्या कार्यालयामध्ये सादर करून जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही अशा प्रकारचा सावळा गोंधळ जर होत असेल, समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराचा हित संबंधी कायद्याअंतर्गत आमच्या ह्या सर्व मालमत्ता विक्री करून आम्हाला पैसे मिळावे हे शासनाचं धोरण असताना जर अशा पद्धतीनं गैरव्यवहार होत असेल आणि अशा गाड्या जरा बाहेर हे लोक परस्पर विल्हेवाट लावत असतील तर हा खूप मोठा अन्याय आमच्या समृद्ध जीवन गुंतवणूकदारावरती आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आणि लेखी जबाब घेण्यासाठी आज आम्ही समृद्ध जीवनचे काही ठराविक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला जबाब मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून ही जागा सोडणार नाही। धन्यवाद।